हवामान. राज्यात काल विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, वरुड, मोर्शी तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठा फटका बसला आहे. चांदूर बाजार, वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र, मोसंबी, कांदा, गहू, केळी, ज्वारी आणि भाजीपाला या पिकांचं नुकसान झालं आहे. दर्यापूर तालुक्यात अनेक गावात घरांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, त्यामुळे ज्वारी, कांदा या पिकांसह फळबागेचं मोठं नुकसान झालं आहे. वाशिममध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार अमित झनक यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील 4 दिवस वादळी वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातही 13 तारखेपर्यंत अशाच पावसाचा इशारा देण्यात आला आहे.